वेलकम टू युअर न्यू व्लॉग. आणि आज आम्ही जात आहेत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे की नेक्स्ट एक्झामचं ॲप्लिकेशनबद्दल बोलण्यासाठी. तुम्हाला सांगूयात की समोर कसं होतं, पण सांगण्याचा विशेष मुद्दा हा की आम्ही जात आहेत त्यांच्याकडे ॲप्लिकेशन द्यायसाठी. आणि या असूजने ॲप्लिकेशन आणलं नाही, ॲप्लिकेशन रूमवर ठेवलं आहे. म्हणजे बघू शकता हलगर्जीपणा पण हद असते. ते होतं की आम्ही जात आहेत ॲप्लिकेशन देण्यासाठी आणि याने ॲप्लिकेशन अर्ज रूमवर ठेवला. म्हणजे इथला जायचं आणि तलवारी सोबत नाही आलं नाही. ऑलरेडी नेला आहे. त्याने नेलंच नाही. त्याने फोन केला आम्हाला घेऊन या बोलते. याला हा वाचत होता ॲप्लिकेशन. सत्य माहीत पडेल. आमची गाडी चालवते हो, फक्त फोटो काढण्यासाठी आलेले आहेत. मला बोलायचं काय माहिती काय बोलायचं. आता आम्ही आलेलो आहोत साहेबांच्या तिथे. बघूयात आतमध्ये आमची मुलं आलेलीच आहेत. तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी आहे इथं. आणि यांच्या लोकांचं निवेदनानंतर आम्ही आमचं निवेदन त्यांना देणार आहोत. निवेदन देण्यासाठी खूप जास्त लोक आलेले आहेत. साहेबांना इथं काही महिला वर्ग पण साहेबांना निवेदन कशाचं तरी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. आणि इथं सिद्दीक आम्ही वेटिंग करत आहोत की आम्हाला आता निवेदन द्यायचं आहे. तर आम्ही निवेदन दिलं. साहेबांनी आम्हाला सांगितलं की बघू या विषयावरती आम्ही चर्चा करूत आणि शेवटी सांगूयात. तर त्यानंतर आम्ही आलेलो होतो आता सेवांकुरसाठी. सेवांकुर भारत या कार्यक्रमाअंतर्गत इथं अनुभव कथन चालू होतं. त्यासाठी मी थोडासा लेट आलो, बट आलतो शेवटी. तर नेक्स्ट एक्झामच्या अपडेटबद्दल नेक्स्ट पार्ट बघा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.